नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं रमा रेसिपी मराठी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका पिठापासून 4 प्रकारचे हेल्दी आणि झटपट होणारे नाश्ते पाहणार आहोत. तुम्हाला यापैकी कोणता नाश्ता सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पीठ बनवण्यासाठी मी तांदूळ घेतले आहेत. हे जुने तांदूळ आहेत. तांदूळ स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत. एक टोप मी घेत आहे. या टोपामध्ये आपण 3 वाटी तांदूळ घेणार आहोत आणि 1 वाटी उडदाची सफेद डाळ घेणार आहोत. डाळ सुद्धा आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. 4 ते 5 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जितकं जास्त आपण धुणार तितकं त्याचा काळसरपणा कमी होतो आणि आपले ज्या रेसिपी आहेत, जे पदार्थ आहेत, पांढऱ्या शुभ्र बनतात. आपण 4 ते 5 पाण्याने तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली होती. यामध्ये आपण 3 ग्लास पाणी टाकणार आहोत आणि 5 ते 6 तासासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत. 6 तास झालेले आहेत. डाळ आणि तांदूळ छानपैकी भिजलेले आहेत. आता हे डाळ आणि तांदूळ आपण बाजूला ठेवूया. यामध्ये आपण आणखीन एक वस्तू टाकणार आहोत, ते म्हणजे पोहे. पोहे सुद्धा मी साफ करून घेतले आहेत आणि पोहे सुद्धा 1 वाटी घेतला आहे. पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊया. पोह्याऐवजी तुम्ही यामध्ये उरलेला शिळा भात वापरला तरीही चालेल. आपण तांदूळ आणि डाळ जेव्हा भिजत ठेवले होते त्याबरोबर पोहे त्याच्यामध्ये टाकले धुवून तरी चालेल, पण पोहे पटकन मऊ होतात त्याच्यामुळे मी तेव्हा टाकले नाहीत. आता हे पोहे आपण तांदूळ आणि डाळमध्ये मिक्स करून घेऊया. सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स केल्याच्या नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे तांदूळ आणि डाळ घ्यायचं आहे. थोडंसं पाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करायची आहे. पीठ एकदम झालं पाहिजे तयार. अशा पद्धतीने आपण त्याची पेस्ट तयार केलेली आहे. पहा, आता आपण एक मोठा टोप घेऊया आणि त्या टोपामध्ये आपण सर्व डाळ आणि तांदूळची पीठ तयार करून टाकूया. टोप जरा मोठा घ्यायचा आहे, कारण की आपण जे पीठ तयार करणार आहोत ते आंबल्याच्या नंतर डबलपेक्षाही जास्त बनतं. सर्व पीठ आपण वाटून घेतलेलं आहे. एकदा मिक्स करूया. मिक्स करण्यासाठी आपण अशा पद्धतीने रवीचा वापर करणार आहोत आणि त्याने पूर्ण घोसळून घेणार आहोत. याच्यामुळे हे जे पीठ आहे हे छानपैकी मिक्स होतं. 1 ते 2 मिनिटं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. आता आपण हे रात्रभर झाकून ठेवणार आहोत. रात्रभर आपण हे पीठ आंबण्यासाठी झाकून ठेवलं होतं आणि पाहू शकता डबलपेक्षाही जास्त हे पीठ तयार झालेलं आहे. चमच्याने आपण हे सर्व पीठ एकदा मिक्स करून घेऊया. असे मिक्स केल्यामुळे जी आंबण्याची प्रक्रिया असते ती थांबते, नाहीतर पीठ खूप आंबट बनेल. तर हे आपण सर्व मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. म्हणजे चारही जे आपण जे नाश्ते तयार करणार आहोत त्यामध्ये वेगवेगळं मीठ टाकण्याची गरज नाही. चवीनुसार मीठ टाकल्याच्या नंतर हे पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थितपणे पूर्ण पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. आपण ढोकळ्यासाठी थोडंसं पीठ वेगळं काढून घेणार आहोत, कारण की ढोकळ्यामध्ये आणखीन एक आपल्याला साहित्य टाकावं लागतं. आता यामध्ये आपण पाव चम्मच खाण्याचा सोडा घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालणार आहोत. पाव चम्मच पाणी घातलं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इडली आणि ढोकळा हा वेगळा असतो. इडलीपेक्षा ढोकळा खूप जास्त स्पंजी असतो, त्याच्यामुळे आपण यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे. आता मी याच्यामध्ये ढोकळा तयार करणार आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि हे तेल पूर्ण या भांड्याला व्यवस्थित लावून घेते. अशाच पद्धतीने मी इडलीच्या भांड्याला सुद्धा तेल लावून घेते. थोडंसं तेल सर्व ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि सर्व व्यवस्थितपणे लावून घेऊया. तेल लावल्यामुळे इडली ढोकळा हे पटकन बाहेर निघतं. आपण हे व्यवस्थितपणे काढतो.
ते भांड्याला चिटकत नाही। आता सर्वात अगोदर आपण ढोकळा बनवूया। ढोकळ्याचं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया। सर्व मिश्रण काढल्याच्या नंतर ही जी प्लेट आहे थोडीशी टॅप करायची आहे। आता आपण इडलीचे जे भांडं आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं पीठ काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण थोडंसं हे जे पीठ आहे इडलीच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी गरम झालेलं आहे। तर सर्वात अगोदर आपण इडलीचं भांडं ठेवूया आणि त्यानंतर ढोकळ्याची प्लेट ठेवूया। मीडियम गॅसवरती 15 ते 20 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। गॅस बंद करूया। इडली ढोकळा थंड होईपर्यंत आपण दुसरी रेसिपी करूया। तर एक पॅन मी गरम केला होता, त्यामध्ये 1 चमच तेल टाकलेलं आहे। सर्व तेल आपण पसरून घेऊया। तुम्ही कांद्याने सुद्धा हे तेल लावू शकता। तर सर्वात अगोदर आपण बनवतोय कांद्याचा उत्तप्पा। त्यासाठी मी थोडंसं जास्त पीठ टाकत आहे। तुम्हाला उत्तप्पा किती जाड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हे पसरून घ्या। तर मी मीडियम साईजचा उत्तप्पा करत आहे। याच्यावरती आपण कांदा टाकायचा आहे। तुम्ही यावरती तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्याचे छोटे छोटे काप करून टाकू शकता। थोडंसं टोमॅटो सुद्धा मी टाकत आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा छोटीशी अशी बारीक कापून टाकली तरी चालेल। थोडंसं मीठ सुद्धा मी वरतून टाकत आहे, चिमूटभर मीठ टाकत आहे। तुम्ही काळी मिरी पावडर टाकली तरी चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा उत्तप्पा बनवू शकता। थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। थोडंसं तेल टाकलेलं आहे। 2 मिनिटं स्लो ते मीडियम गॅसवरती आपण हे शिजू दिलेलं आहे। एका साईडला हे छानपैकी शिजलं आहे। आता दुसरी साईड सुद्धा आपण 1 मिनिट शिजून घेऊया। उत्तप्पा कच्चा राहिला नाही पाहिजे, अशा पद्धतीने दोन्ही साईडला हे शिजून घ्या। तर पाहू शकता आपला हा उत्तप्पा तयार आहे। अशाच पद्धतीने मी आणखीन एक उत्तप्पा तुम्हाला बनवून दाखवते। थोडंसं तेल टाकायचं आहे आवडीनुसार। त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती मिश्रण टाकायचं आहे। तुम्ही जाड उत्तप्पा सुद्धा बनवू शकता, पण तो पटकन बनणार नाही। आतमध्ये काही वेळेस कच्चा राहतो आणि त्याला वेळही भरपूर लागतो। त्यामुळे मी जास्त जाड न करता मीडियम आकाराची उत्तप्पा बनवत आहे। थोडीशी कांदा आणि थोडंसं टोमॅटो टाकून त्याच्यावरती थोडंसं आपण चिमूटभर मीठ पसरवायचं आहे। दोन मिनिटं आपण हे झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती। तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर केला तरीही चालेल, खूप छान टेस्ट येते। दोन मिनिटं झालेले आहेत। आता आपण बाजू पलटी करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटं खालच्या साईडने सुद्धा आपण हे भाजून घेणार आहोत। थोडंसं तेल सोडलेलं आहे। तर पाहू शकता आपला हा उत्तप्पा, दुसरा उत्तप्पा सुद्धा मस्तपैकी तयार आहे। ज्यांना कांदा उत्तप्पा आवडतो त्यांनी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पे खायला आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्या रेसिपी सुद्धा बनवू। ते इथे पहा आपला उत्तप्पा खूप छान प्रकारे तयार आहे। आता आपण तिसरी रेसिपी पाहूया, चौथी रेसिपी होणार आहे। तर आपण बनवत आहोत डोसे। त्याच्यासाठी मी पॅनवरती तेल टाकलेलं आहे। तेल पूर्ण पॅनला लावायचं आहे आणि डोश्याचं पीठ टाकायचं आहे। एकदम पातळ असा हा आपण डोसे बनवणार आहोत। डोसे आणि उत्तप्पा यामध्ये जास्त फरक नाही। उत्तप्पा जरा जाड असतो आणि डोसा पातळ असतो।
तर इथे मीडियम गॅसवरती 1 मिनिट आपण डोसा झाकून ठेवलेला होता. अशामुळे कच्चापणा जातो. थोडंसं तेल टाकलेलं आहे. पलटी करून घेऊया. नाश्त्यासाठी झटपट अशा ह्या रेसिपी आहेत, तर नक्की ट्राय करा. दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनिट आपण हा डोसा भाजून घेतलेला होता, पाहू शकता. अशा प्रकारे आणखीन आपण एक डोसा बनवून घेऊया. अशा पद्धतीने आपला दुसरा डोसा सुद्धा तयार आहे. तर पहा, खूप स्पंजी असा हा डोसा तयार आहे. तुम्ही यापेक्षा पातळ सुद्धा बनवू शकता, पण चहा बरोबर खाण्यासाठी थोडेसे असे डोसे पाहिजेत. इथे आपल्या इडली सुद्धा थंड झालेल्या आहेत. एका चाकूच्या साहाय्याने इडली आपण काढून घेणार आहोत. आपण तेल लावलं होतं भांड्याला, त्याच्यामुळे पटकन ह्या इडल्या निघतात. पहा, एकदम पांढऱ्या शुभ्र इडल्या तयार आहेत. सर्व इडली आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. तर इथे आपल्या इडल्या तयार आहेत. आणि ढोकळ्याचं जे आहे भांडं ते सुद्धा थंड झालेलं आहे. चाकूच्या साहाय्याने ते सुद्धा आपण सेल करून घेऊया. तुम्ही ढोकळा वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ शकता, पण मी यामध्येच फोडणी देणार आहे, यावरतीच फोडणी टाकणार आहे. तर मी अशा पद्धतीने त्याचे काप करून घेत आहे. अशा पद्धतीने कापल्याच्या नंतर आपण याच्यावरती फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी 1 चमच तेल मी गरम केलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमच मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली फुटली की त्यामध्ये आपण अर्धा चमच जिरे टाकायचे आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. जर तिखट खायचं असेल तर हिरवी मिरची बारीक कापून टाका. मी माझ्या मुलीसाठी ढोकळा तयार करत आहे म्हणून मिरची टाकत नाही. फोडणी व्यवस्थित झाली की त्यामध्ये आपण 3 ते 4 चमच पाणी टाकणार आहोत. यामध्ये आपण थोडीशी साखर सुद्धा टाकायची आहे, म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो थोडासा गोड आंबट असा बनेल. साखर विरघळू द्यायची आहे. साखर विरघळलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. फोडणी आपण ढोकळ्यावरती टाकण्या अगोदर यामध्ये आपल्याला लिंबूचा रस मिक्स करायचा आहे. पाव चमच लिंबूचा रस मी यामध्ये मिक्स करते. गॅसवरतीच लिंबूचा रस मिक्स करायचा नाही, नाहीतर ढोकळा कडू लागेल. व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर आपण ढोकळ्यावरती ही फोडणी अशा पद्धतीने टाकायची आहे. तर पाहिलं ना किती सोपं आहे. आपण एकाच पिठापासून 4 प्रकारचे नाश्ते बनवलेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद.